आंबा खाणाऱ्यांना धोक्याची सूचना. आंब्याचा रस प्यायल्यानंतर ही एक गोष्ट खाल्ली आणि सगळं कुटुंब जागीच संपलं. कारण समजताच डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. आंबा खाणं सगळ्यांनाच खूप आवडतं, पण आंबा खाल्ल्यावर हा एक पदार्थ जर खाल्ला तर जीवावर बेतू शकतं हे कोणालाच ठाऊक नव्हतं. पण जेव्हा एक सत्य घटना उजेडात आली तेव्हा अवघ्या देशाचे डोळे पूर्णपणे उघडले. आंब्याचा विरुद्ध आहार. आंबा घेतल्यानंतर एक अशी वस्तू आहे की ती जर खाल्ली तर होत्याचं नव्हतं होतं. पोटात ॲसिडिटी वाढून पोट इतकं फुगतं की फुफ्फुसावर ताण येऊन ICUमध्येच प्राण जाण्याची भीती निर्माण होते. ही खरी घडलेली घटना आहे. ही घटना बनावट नाहीये. एका छोट्याशा कुटुंबासोबत अशी दुर्घटना घडली. एका सामान्य कुटुंबाने 1 किलो आंबे खरेदी केले. रात्री आमरस बनवला. आमरसासोबत पुरी होती, भाजी होती, मसालेदार वांग्याची भाजी होती. नवरा बायको आणि 2 छोटी मुलं, वृद्ध आई वडील, पूर्ण कुटुंबाने ते जेवण केलं. पण 2 तासातच कुटुंब जेवणाशेजारी बेशुद्ध पडलेलं दिसलं. हो, या प्रकाराने पूर्ण देशाला मोठा धक्का बसला. 2 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये विशिष्ट जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे एका कुटुंबाची मोठी हानी झाल्याची घटना घडली होती. पण तेवढ्यात आंब्याच्या बाबतीत ही घटना उघड झाल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. कारण आंब्याच्या बाबतीतली ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच आंब्याच्या बाबतीत एक विचित्र घटना समोर आली होती. ती घटना होती जवळपास 8 लाख टन घातक रसायनांनी पिकवलेले आंबे बाजारात आल्याची. त्यावेळेस ते आंबे जप्त करण्यात आले. ते कसे ओळखायचे आणि कसे तपासायचे यावरचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण तेवढ्यात कलिंगडाची घटना समोर आल्याने देशाला पहिला धक्का बसला होता. पण त्यातच आंब्याच्या चुकीच्या सेवनामुळे घडलेली दुसरी घटना जेव्हा समोर आली तेव्हा देशाला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. ही बातमी अशी आहे की जेव्हा एका कुटुंबाने आंब्यासोबत एक वस्तू चुकून सेवन केली आणि पूर्ण कुटुंब अडचणीत आलं. या लोकांना जेव्हा दवाखान्यात दाखल केलं गेलं तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं ते मनाला चटका लावणारं होतं. डॉक्टरांनी 5 अशा गोष्टी सांगितल्या की या 5 गोष्टी आंब्याचा विरुद्ध आहार आहेत. या आंब्यासोबत नजरचुकीने जरी खाल्ल्या, आंब्याच्या रसासोबत जरी घेतल्या तरी तुमच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांनी 5 वस्तूंची यादी दिली. तीच यादी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर या 5 गोष्टी ज्या आंब्याच्या विरुद्ध आहेत त्या तुम्ही चुकून जर खाल्ल्या तर तुमच्या आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांनी आंबा खाण्याची नेमकी पद्धत काय, त्याच्यासोबत काय घ्यायचं आणि काय टाळायचं याची सविस्तर माहिती आज आम्ही सांगणार आहोत. मग त्या कुटुंबाकडून नेमकं काय चुकलं? त्या घरच्यांनी अशी कोणती वस्तू खाल्ली की ज्यामुळे त्या कुटुंबाचा गंभीर अंत झाला? कोणती गोष्ट घेतल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं? आंबा खाण्याची खरी पद्धत काय? चला जाणून घेऊया पूर्ण सविस्तर माहिती. आंब्याचा विरुद्ध आहार आहेत या 5 गोष्टी. या 5 गोष्टी घेतल्या तर भयंकर आजारी पडाल. एका दुर्घटनेने देशात खळबळ माजवली. एका प्रसंगामध्ये एका कुटुंबाने आंब्याचा रस घेतला होता. त्यानंतर लगेचच रुग्णालयात भरती केलं. ते कुटुंब वाचू शकलं नाही. पण त्यांनी नक्की काय चूक केली होती? ती चूक 99% भारतातील जनता करत आहे. सध्या आंब्याचा सीझन आलाय. रोज कधी ना कधी आंब्याचा रस केला जातो किंवा आंबे कापून खाल्ले जातात. जेवणाआधी खाल्ले जातात, जेवणानंतर घेतले जातात. पण ते आंबे खाल्ल्यानंतर काय घ्यायचं आहे आणि काय टाळायचं हे माहीत नसल्यामुळे अशा प्रकारचा धोका येऊ शकतो. आंबा खाण्याआधी ही जी माहिती आहे ही ऐकून तुमचे पाय लटलट कापतील. 4 ते 5 दिवसांपूर्वी आंब्याच्या संदर्भात मोठी एक बातमी होती. खरं तर उन्हाळा आंब्यासाठी खास असतो. पण या दिवसांमध्ये आंब्याच्या बाबतीत 2 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली माहिती होती तब्बल 8 टन आंबे हे भयानक केमिकलने पिकवल्याची. एक सरकारी धाड टाकण्यात आली. या कारवाईत 8 टन आंबे केमिकलच्या मदतीने पिकवल्याचं स्पष्ट झालं. हे आंबे विकून लोकांच्या आरोग्याशी खेळ मांडला जात होता. या बातमीने पूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण तेवढ्यात एक अशी घटना समोर आली की ज्याने अक्षरशः पूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. ही घटना अशी होती की एका सुखी संसारात 2 किलो चांगले केशर आंबे आणले गेले. घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी आवडीने खाल्ली. पण आंबा खाल्ल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात जे घडलं त्याने डॉक्टरांचे डोळे पांढरे झाले. मग त्या घरात काय झालं होतं? सरकारने आंबाप्रेमींना कोणता इशारा दिलाय? कोणत्या 5 गोष्टी आहेत की ज्या डॉक्टरांनी आंब्यानंतर खाऊ नका अशा सांगितल्यात? चला जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती. तर त्या घरातील जेव्हा त्या माणसांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, भरती केलं, तेव्हा त्यांचं शरीर थोडं निळं पडलं होतं.
डॉक्टरांनी चेक केलं आणि त्यावेळेस त्यांनी आंब्यासोबत एक अशी वस्तू खाल्ली होती की ती पोटात गेल्यानंतर एक ॲसिडचा उद्रेक झाला. डॉक्टरांनी लगेच या सगळ्या गोष्टींची माहिती माध्यमांसमोर येऊन दिलेली आहे. आता ही घटना एका कुटुंबाच्या बाबतीत घडली, पण पूर्ण देशामध्ये या चुका होत आहेत आणि या चुका परत घडू नये म्हणून डॉक्टरांनी याबद्दल महत्त्वाची सूचना दिलेली आहे. आता जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर ही माहिती पूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. डॉक्टरांनी पहिली गोष्ट सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट अशी आहे की ही वस्तू शरीरात गेली की कार्बन डायऑक्साईडची पातळी खूप वेगाने वाढते. आंब्याचा रस घेतल्यानंतर किंवा नुसता आंबा खाल्ल्यानंतर जरी तुम्ही ही गोष्ट खाल्ली तर तुमच्या देहामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रचंड वाढतो आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ती पहिली गोष्ट आहे दही. आता पहिली गोष्ट, दुसरी, तिसरी, चौथी गोष्ट, चारही गोष्टी आपण सांगतोय, पण पाचवी गोष्ट ही सगळ्यात भयानक आहे, कारण की ती गोष्ट खाल्ल्यानेच या कुटुंबासोबत तो जीवावरचा प्रसंग ओढवलाय. आता दह्याचं सेवन हे आंब्यासोबत करणं म्हणजे संकटाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. आंबा आणि दह्याचं मिश्रण शरीरात गेल्यावर कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात बनतो, पोटात गॅसचा गोळा होतो. आता तुम्ही म्हणाल आम्रखंड तर आम्ही खातोच, पण लक्षात घ्या तो तर सगळ्यात मोठा धोका आहे. आम्रखंड किंवा श्रीखंडमध्ये आंबा मिळवून खाणं शास्त्रानुसार घातक मानलं जातं. यामुळे पोटात इतक्या कळा येतात की तुमची शुद्ध हरपून दवाखान्यात पळावं लागतं. पण थांबा, दह्यापेक्षाही घातक दुसरी गोष्ट आहे जी आपण दररोजच्या जेवणात वापरतो. डॉक्टरांनी जेव्हा त्या रुग्णाच्या जेवणाचं ताट पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण की त्या ताटात दुसरी गोष्ट होती. डॉक्टर म्हणाले की आंबा जो आहे तर तो एक आंबट गोड फळ आहे. त्याच्यामध्ये ॲसिड्स असतात जे आंबट असतात आणि त्याच्यासोबत जर तुम्ही लिंबू किंवा संत्री हे पदार्थ घेतले तर तुमचा त्या ठिकाणी मोठा गोंधळ होऊ शकतो. त्या माणसाने आंबा खाण्यापूर्वी 1 ग्लास लिंबू सरबत घेतलं होतं आणि तिथेच घात झाला. आंब्याचा गोडवा आणि लिंबाचं सायट्रिक ॲसिड जेव्हा एकत्र येतात तेव्हा शरीराचा pH बॅलन्स पूर्णपणे ढासळून पडतो. याच्यामुळे रक्तात पित्त वाढतं, तुम्हाला महिनाभर रुग्णालयाचे उंबरटे झिजवावे लागू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल लिंबू तर साधी वस्तू आहे तर सावधान. तिसरी गोष्ट अशी आहे की जी ऐकून आजच तुम्ही ती स्वयंपाकघरातून बाहेर काढाल. विशेषतः आंबा खाताना ही गोष्ट तुम्ही अगदी दक्षतेने पाळायची आहे. ती तिसरी गोष्ट डॉक्टरांनी तिसरा इशारा दिला, मसालेदार आणि तिखट जेवण. आपण बऱ्याचदा आमरसासोबत झणझणीत भाजी, मसालेदार पुरी खातो. मग लक्षात ठेवा, आंबा हा प्रकृतीने उष्ण असतो, मसाले गरम असतात. जेव्हा दोन्ही उष्ण वस्तू एकत्र येतात तेव्हा पोटात आग पडते आणि पचन पूर्णतः थांबतं. अंगावर लाल चट्टे येतात. त्या पेशंटच्या बाबतीत असंच झालं. शरीर खाजवायला सुरुवात झाली होती, ज्यामुळे मसालेदार पदार्थ टाळा. आता त्यानंतर चौथी गोष्ट आहे एक भाजी. ती भाजी त्यांच्या ताटात होती. ती भाजी इतकी त्रासदायक आहे की ज्याच्यामुळे मोठा त्रास होतो. ती भाजी आहे कारले. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. कारलं आणि आंबा एकमेकांचे मोठे शत्रू. कारल्याचा कडू रस आणि आंब्याचा गोडवा पोटात गेल्यावर एक रासायनिक बिघाड करून आणतात. आयुर्वेद म्हणतं कारलं आणि आंबा एकत्र खाल्ल्याने उलट्या आणि तीव्र पोटदुखी होते. हे फक्त अपचन नाही तर अन्नातील विषबाधा असते. आता शेवटच्या त्या सगळ्यात भयानक गोष्टीकडे आपण वळतोय, जी तुमच्या घरात, तुमच्या हातात 24 तास असते. ती पाचवी गोष्ट खूप महत्वाची आहे. ती गोष्ट आहे पाणी आणि कोल्ड्रिंक्स. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे पाणी आणि कोल्ड्रिंक्स. आपण आंबा खाल्ल्यानंतर घटाघटा पाणी पितो. आंबा खाताना सोबत थंडगार कोल्ड्रिंक्स घेतो. पण डॉक्टरांच्या मते हा सगळ्यात मोठा धोका आहे. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडिक रिॲक्शन होते. अन्नाचं पचन थांबून ते बिघडायला सुरुवात होते. यामुळे pH पातळी इतकी बिघडते की हृदयविकाराचा झटका आल्यासारखं वाटू शकतं. आणि सगळ्यात घातक म्हणजे कोल्ड्रिंक्स आहे. जे काही कंपन्यांचे कोल्ड्रिंक्स तुम्ही पिता तर ते जेवण झाल्यावर त्यात जर आंब्याचा अंश असेल तर कोल्ड्रिंक्स टाळा, अन्यथा आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टरने दिलेल्या त्या 5 महत्त्वाच्या सूचना पाहिल्या आहेत, ज्या आपल्या प्रत्येकाच्या जीवासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण व्हिडिओ इथेच संपत नाही, कारण माहिती फक्त ऐकणे पुरेसे नसते, तर ती योग्य पद्धतीने अंमलात आणणे ही गरजेचे असते. यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण आज मी तुम्हाला एक अशी स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय कोणत्याही धोक्याशी म्हणू शकता आंब्याचा आनंद घेऊ शकाल. ही पद्धत वापरण्यामुळे तुम्हाला अपचन किंवा ॲसिडचा त्रास कधी होणार नाही, याची मला खात्री आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाजारातून आंबे विकत आणता तेव्हा ते थेट फ्रीजमध्ये किंवा डब्यात भरून ठेवू नका.
आंबा हा नैसर्गिकरित्या उष्ण असतो आणि त्यावर अनेकदा रसायने फवारलेली असते. त्यामुळे आणलेले आंबे किमान 2 ते 3 तास एका मोठ्या टोपल्यात थंड पाण्यात भिजत ठेवा. यामुळे आंब्याची बाह्य उष्णता कमी होते, त्यावरील विषारी अंश निघून जाण्यास मदत होते. यानंतर दुसरी पायरी म्हणजे आंबा खाण्याची वेळ निश्चित करणे. अनेकांना जेवणानंतर आंबा खाण्याची सवय असते, पण आयुर्वेद सांगते की आंबा नेहमी जेवणाआधी किंवा जेवणाच्या मध्ये खावा, जेणेकरून तो व्यवस्थित पचला जाईल. तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे आंब्याचा रस बनवताना त्यात चिमूटभर सुंठ पावडर किंवा वेलची पावडर आवर्जून टाका. सुंठ पावडर आंब्याचा वातूळपणा कमी करते आणि पचनशक्ती वाढवते. चौथी पायरी म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर किमान पाऊण तास कोणत्याही प्रकारचे पेय, विशेषतः थंड पाणी किंवा चहा पिणे टाळावे. शरीर अन्न प्रक्रिया करत असताना मध्येच पाणी प्यायल्याने ती प्रक्रिया मंदावते. पाचवी आणि शेवटची टिप म्हणजे तुमच्या शरीराचे नीट निरीक्षण करा. जर तुम्हाला आंबा खाल्ल्यानंतर अंगावर पुरळ किंवा खाज येत असेल तर समजून जा की तुमची प्रकृती आंब्याला साथ देत नाहीये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश भीती घालणे नसून तुम्हाला जागरूक करणे हा आहे. तुम्हाला आमची माहिती कशी वाटली आणि तुमच्या घरी आंबा खाण्याची कोणती पद्धत वापरली जाते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तसेच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी आरोग्य वाचू शकते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा.